दरम्यान एकीकडे हॉटेल व्यावसायिकांसमोर ही सगळी आव्हानं असताना राज्य सरकारसमोर देखील एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे गॅस सिलेंडरच्या बाबत जो काळा बाजार होतो आहे तो काळा बाजार रोखण्याचं आव्हान समोर असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहूया. क्रमांक 1च्या शासन निर्णयाद्वारे घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्याच्या सूचना आम्ही निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी यांनी घरगुती LPG गॅसच्या सुरळीत वितरणाकरता आणि घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथकं निर्माण करून तपासण्या कराव्यात. घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि तो अनुपालन अहवाल जो आहे शासनास नियमितपणे सादर करावा, अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या. वाणिज्य वापराचा जो गॅस आहे त्या संदर्भात काही अडचणी झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे. पण त्याच्यावर ठीक आहे ना, सरकार म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु या युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कुठच्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये यासाठी महाराष्ट्र शासन नक्की दक्षता घेईल. दरम्यान एकीकडे सरकारसमोर ही सगळी आव्हानं उभी ठाकलेली असताना विरोधकांनी मात्र सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. प्रामुख्यानं विरोधकांचं म्हणणं आहे की या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही तोडगा नेमका काढणार तरी कसात. आपण पाहूयात विरोधकांचं नक्की म्हणणं आहे तरी काय. महागाई प्रचंड वाढायला लागलेली आहे. गॅसची, पेट्रोलही महाग होऊ नये याच्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. जो देशांतर्गत गॅस आधीच इम्पोर्ट झाला आहे त्याचे दर वाढणार नाही त्याची काळजी घ्यावी. महागड्या दराने जर आयात केला गॅस इथनं पुढं तर आपण समजू शकतो, पण ऑलरेडी जो या देशाच्या आत आलेला गॅस आहे, या देशाच्या अंतर्गत आपल्या ताब्यात आहे, त्या गॅसच्या किमती वाढणार नाहीत. याच्यासाठी सरकारने त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. एका बाजूला गॅसमुळे छोटे छोटे जे लघु उद्योग आहेत, मग तो चिक्की बनवण्यापासून असेल किंवा पॅकेजिंग करण्यापासून असेल किंवा इमिटेड ज्वेलरी असेल, अनेक असे जे आहेत छोटे छोटे व्यवहार, त्यांचे गेल्या आठवड्याभरापासून त्यांनी कामगारांना घरी बसवलेले आहेत. लोक आता पेट्रोल पंपला लाईन लावत आहेत, कारण गॅस जसे दर वाढलेले आहेत तसे पेट्रोलचे पण दर वाढतील असा एक संभ्रम देशभरामध्ये आणि त्याचा राज्यामध्ये झालेला आहे. राज्याने ॲक्शन मोडमध्ये यायला पाहिजे ना. तुम्ही बघितलं असेल इलेक्शनच्या मध्ये, पापा हमारे वॉर रुका डालेंगे, आम्हाला अपेक्षा होती अशातला काहीतरी जादुई गोष्ट होईल, पण ते न होता हे वॉर असं जर लांबलं तर अजून दुष्परिणाम हे आपल्यावरती होणार आहेत आणि सर्वसामान्य लोकांना हाल अपेक्षा सहन करावं लागणार आहेत आणि परत आपल्याला चुलीवरती जेवण बनवण्याचा जे दिवस येतील का, असा प्रश्न निर्माण होता कामा नये. सारी होटल बंद कर दिया, सारे इसको रेस्टोरेंट्स को बंद कर दिया, ये कब तक चलेगा? थोड़े दिन के बाद डोमेस्टिक भी बंद करना पड़ेगा, थोड़े दिन के बाद तेल भी बंद हो जाएगा. कैसे चलेगा देश? मतलब क्या कुछ प्लान है भारत प्रधानमंत्री जी के पास? देश के सामने प्लान रखे हैं कि आने वाले समय बस रोज खड़े होकर सरकार कह देती है कोई कमी नहीं है, कोई कमी नहीं है. अरे कमी नहीं है तो ये सारे होटल ऐसे ही बंद हो रहे हैं, सारे रेस्टोरेंट्स ऐसे ही बंद हो रहे हैं. कमी तो है, बताओ कितनी कमी है. दरम्यान एकीकडे विरोधकांनी असे प्रश्न विचारलेले असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत त्यांची खिल्ली उडवलेली आहे, त्यांच्यावर टीका केलेली आहे. तर राऊतांच्या याच टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी काय उत्तर दिले आपण पाहूया. मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का, आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये अशा अनेक उद्योग निर्माण होतील आणि या आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ते आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. अशा पद्धतीनं उठसूट हवेत बाण मारायचा हा धंदा संजय राऊतांनी बंद केला पाहिजे. आणि त्यांना जास्त अपचन होत असल्यामुळं, त्यांची डायजेशन सिस्टीम खराब झाल्या असल्यामुळे संजय राऊत त्यांच्या पोटामध्ये भरपूर गॅस झाला आहे, कारण त्यांचं पोट बिघडलं आहे. रोज सरकारची चांगली कामं बघितली की संजय राऊत यांना पोटदुखी होते, त्यामुळे त्या पोटदुखीतून गॅसची निर्मिती होते. त्यामुळे संजय राऊत यांनी बाटल्यावर बसून गॅस भरून दिली पाहिजे, त्याचा फायदा उबाटा गटातल्या लोकांना होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.